नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नवभारतामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. मित्रों, सपने वो नहीं होते जो आप सोने के बाद देखते हैं, सपने वो होते हैं जो आपको सोने नहीं देते. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचे हे प्रेरणादायी विचार वाचनात येतात आणि नजरेसमोर चेहरा येतो तो आपल्या वाशिम शहरातील नारायण व्यास या सायकलपटूचा. होय मित्रो, हेच नारायण व्यास आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी नुकताच वाशिम ते कारगिल हा 2350 किलोमीटरचं अंतर सायकलने पार केलं आणि आपल्या वाशिमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत. सर, आपण हा जो सायकल प्रवास करत होता, तर हा सायकल प्रवास करण्याची जी गोडी आहे ती आपल्याला कशी निर्माण झाली, या सायकल प्रवासाकडे आपण कसे आकर्षित झाला? नमस्कार सर, मी 2014-15 मध्ये व्यायाम करायचं म्हणून एक सायकल विकत घेतली आणि सायकलिंग करायला 5-6 किलोमीटर असं गावाच्या बाहेर जायचो. तेव्हा मी विचार केला की मी एक दिवस इतकं लांब पल्ल्याचे सायकलिंग करू शकेल. तेव्हा मग नंतर मी काय केलं की 5 किलोमीटर सायकल दररोज चालवायचो. तर मग हळूहळू ते 5 किलोमीटरचे 10 किलोमीटर केले आणि मग 15 किलोमीटर असं करता करता मी एक दिवस मालेगावला सायकलिंग करत गेलो. आणि मग मला सवय लागली की मालेगावला जाऊन सकाळी चहा प्यायचं. मी सकाळचा चहा मालेगावला घ्यायचो आणि सकाळी 6 वाजता निघायचं, 7 वाजता मालेगावला पोहोचायचं, चहा प्यायचं, परत 8 वाजता घरी यायचं. अशी माझी दिनचर्या सुरू झाली. असं मी सतत जवळपास 1.5-2 महिने केलं. नंतर मला विचार आला की जर मी रोज 40 किलोमीटर सायकलिंग करू शकतो तर मी दिवसात 200 किलोमीटर पण सायकलिंग करता आली पाहिजे मला. त्याचा मी सराव करायचा एक निर्धार केला आणि मी एक दिवस पातूरला निघालो सायकल घेऊन आणि पातूरला जाऊन मी परत आलो. तर 100 किलोमीटर जवळपास मी सायकलिंग केली. मग मला असं कॉन्फिडन्स होतं की मी आता एका दिवसात 100च्या वरती किलोमीटर सायकलिंग करू शकतो. त्यानंतर मी माझा पहिला टूर म्हणून वाशिम ते लालबाग मुंबई, लालबागच्या राजाला मी निघालो आणि गणपती जेव्हा आपले हे असतं स्थापना तेव्हा त्या दिवशी निघालो होतो 2016ला. आणि हा माझा पहिला टूर होता जो मी 600 किलोमीटरचा सायकलने पूर्ण केला. त्यानंतर मी बरेच टूर केलेले आहेत. वाशिम ते लालबागनंतर मी ठरवलं की 2018मध्ये मला वाशिम ते वाघा बॉर्डर असं सायकलिंग करायचं आहे. आणि ती सायकलिंग करण्यासाठी मी जवळपास 1.5-2 महिने सराव केला चांगलाच. आणि वाशिम ते वाघा बॉर्डर अशी मी 1800 किलोमीटरची सायकल यात्रा 9 दिवसामध्ये पूर्ण केली. आणि त्या सायकल यात्रेमध्ये मी एकटाच होतो. माझ्या सगळं जे लगेज होतं माझं ते माझ्या सायकलवर लागलेलं होतं. आणि मी दररोज जवळपास 200, 180 ते 200 किलोमीटर सायकलिंग करायचो. अशी मी 1800 किलोमीटर सायकलिंग मी 18 दिवसात 9 दिवसात पूर्ण करून 1800 किलोमीटरचा हा पल्ला मी पूर्ण केला. छान. मग आता नुकताच आपण एक 2350 किलोमीटरचा वाशिम ते कारगिल हा प्रवास केला आणि हा भारतीय सैन्याला आपण समर्पित हा प्रवास केलेला आहे. तर हा जो प्रवास आपण करता यामध्ये आपल्याला लोकांचं काही सहकार्य मिळत असते का, आणि हा प्रवास आपण एकट्यानेच केला की कसं? वाशिम ते कारगिल हा जवळपास 2350 किलोमीटरचा प्रवास होता. आणि यामध्ये लोकांचं सहकार्य, रस्त्यावर तुम्ही जेव्हा चालता तेव्हा ते ॲप्रिशिएट करतात, तुम्हाला जेवायला ऑफर करतात, असं मिळतं. पण फायनान्शियली हा जो आहे काही याच्यामध्ये कोणी काही मदत करत नाही. ते मी माझ्या स्वतः खर्चाने मी निघालो होतो आणि मी समोर सायकलिंग करायचो. माझ्या मागे एक माझी गाडी होती, ती स्वतःची माझी गाडी होती. त्यामध्ये माझा मुलगा आणि माझा भाचा आणि एक मुलगा त्यासोबत आणतो होता. 3 लोक माझ्या गाडीमध्ये ते मला सपोर्ट करायचे. मी दिवसभरात 250 ते 300 किलोमीटर सायकलिंग करायचो. कारण याच्या आधी मी लांब पल्ल्याच्या सायकलिंग भरपूर केल्या आहेत. पण माझ्या निर्धार केला होता की 350 किलोमीटर सायकलिंग मला 8 ते 10 दिवसात कंप्लीट करायचं आहे. हा माझा टार्गेट होता. त्यामुळे मी ते एक बॅकअप व्हॅन माझ्या मागे होती. ते मला न्यूट्रीन, प्रोटीन, जेवायला काय पाहिजे तर ते मला ते प्रोव्हाइड करायचे. आणि असं करत मी 250 किलोमीटर ते 300 किलोमीटर जवळपास सायकलिंग करत मी 10 दिवसाच्या आत मी ते हा पूर्ण केला आहे कारगिलचा प्रवास. आपण हा जो प्रवास करता तो रोज किती किलोमीटरचा प्रवास करता, आणि हा प्रवास करत असताना आपल्या बॉडीचं मेंटेनन्स आपण कशा प्रकारे ठेवतो आहोत? आता मी माझं असं झालं की मी सायकल 5-6 वर्षापासून करतोय सायकलिंग. तर मला 250 किलोमीटर सहज प्रवास करता येतो सायकलवर. त्यासाठी मला 10 ते 12 तास लागतात. आणि 10 ते 12 तास तेव्हा मला सायकलवर बसायचं आहे कंटिन्यू. तेव्हा तुम्हाला तुमची मेंटल स्टेट सगळ्यात महत्त्वाची, तुम्हाला मानसिक तयारी पाहिजे तुमची. तुम्हाला 10 तास 12 तास सतत सायकलवर बसायचं आहे. तुमच्या मागे जे काही कामं असतील ते सोडून सगळं ते म्हणतो विचार करायचे, समोर आपल्याला फोकस करायचं आहे की आपण त्या टार्गेटवर कसं अचीव्ह करतो. यामध्ये तुम्हाला अडचणी पण भरपूर येतात. तुमची बॉडी डिहायड्रेट होते. तर तुम्हाला खाण्यासाठी तुम्हाला जे प्रोटीन्स असतात, प्रोटीन्स तुम्हाला मिळाले पाहिजे बॉडीला.
आणि तुम्ही दिवसभर जेवण करू शकत नाही. जसं आपण नॉर्मल जेवण करतो, वरण भात भाजी पोळी, हे असं न खाता आम्ही हलकं हलकं काहीतरी राईस घ्यायचं थोडासा, किंवा मग ज्यूस घ्यायचे आणि काजू बदाम असे काहीतरी जे आयटम जे प्रोटीन मिळतात शरीराला, असे करून मी ते प्रवास पूर्ण करतो. सायकलने आपण बराच प्रवास केलेला आहे, हो. तर आपल्या जीवनातील अविस्मरणीय असा सायकल प्रवास कोणता आहे मग? सगळ्यात अविस्मरणीय क्षण माझा होता की मी सचिन तेंडुलकर भारतरत्न यांना भेटलो. दिल्ली ते मुंबई मी इंडिया गेट ते गेट ऑफ इंडिया हे सायकलिंग करायचं मी ठरवलं होतं. आणि हे माझं स्वप्न होतं की मी इंडिया गेटनं सुरू करणार सायकलिंग. एकटाच माझ्या मागे काही बॅकअप वगैरे त्यावेळेशी नव्हतं. आणि मी इथून सायकल घेऊन ट्रेनमध्ये सायकल ठेवली आणि इथून मग दिल्लीला गेलो. दिल्लीच्या इंडिया गेटनं मी दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलिंग सुरू केली. तो 7 दिवसाचा माझा प्रवास होता मुंबईच्या गेट ऑफ इंडिया. सचिन तेंडुलकरला समर्पित हे सुद्धा केलं आणि आहे. तो मी समर्पित केला होता सचिन तेंडुलकर सरांना. तर ते मी ट्विटरवर माझं ते ट्रेंडिंगमध्ये होतं आणि त्यांच्या ट्विटर माध्यमातून त्यांना ते कळालं. जेव्हा मी जयपूरला पोहोचलो पहिल्या दिवशी, दिल्ली ते जयपूर मी केलं सायकलिंग 200च्या जवळपास. आणि जयपूरला पोहोचल्यानंतर मला त्यांच्या मॅनेजरचा फोन आला की तुम्ही हा प्रवास करताय, कसा तुमचा रूट आहे. माझा रूट आधी वेगळा होता, वडोदराहून होता, पण ते म्हटले की इंदोरला सचिन सर आहेत आणि तुम्ही या मार्गाने या. तर मी तो मार्ग माझा जयपूरहून चेंज करून कोटा मार्गे मी इंदोरला आलो आणि इंदोरला माझी सचिन सरांसोबत भेट झाली. तो माझा अविस्मरणीय क्षण होता आणि त्या क्षणापासून मला आणखी ऊर्जा मिळाली, मी आणखी काही चांगलं करू शकतो. छान. सचिन तेंडुलकर सरांनी म्हणजे आपली भेट घेतली, ही खूप मोठी उपलब्धी आहे आपल्याकरिता. आणि भविष्यात आणखी काही मोठा सायकल प्रवास करण्याची आपली योजना आहे का? दरवर्षीच माझे प्रवास लांब पल्ल्याचा एक असतो, जवळपास 1500 ते 2000 किलोमीटरचा. पण आता यापुढे मी माझं ठरवलं की मला एकदा हे जसं मी राम सेतू एक मी प्रवास केला होता 2000 किलोमीटरचा. तो होता इकडे साऊथमध्ये. एक मी वाघा बॉर्डर केला आहे, कारगिल केलं आहे, मुंबई केलं आहे. तर माझी जी आता पूर्व साईडला नेपाळ साईडला मला प्रवास करायचा, नेपाळला मी जाण्याचा एक मानस माझा आहे भविष्यात. आता नव्याने जे सायकल स्वार आहेत, जे सायकलने प्रवास करू इच्छितात, अशा सायकल स्वारांना आपण काही संदेश देऊ इच्छिता का? नवीन सायकलपटूंना माझं एवढंच म्हणणं आहे की सातत्याने त्यांनी सराव करावा, दररोज सायकलिंग करावी आणि दररोजच्या जीवनात पण सायकलचा वापर करावा. जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात कुठल्याही गोष्टीसाठी, जर तुमचं टार्गेट फिक्स आहे, गोल आहे तुमच्या समोर ठेवलेला आहे, तुम्ही नक्कीच ते अचीव करू शकता. आणि त्यांनी जर सराव करावा, काही अडचणी असतील वाशिमच्या सायकलपटूंना, तर ते मला इथून भेटतील, मी त्यांना नक्कीच मदत करेल. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. तर मित्रो, आपल्यासोबत होते वाशिम येथील सायकलपटू नारायण व्यास, ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांना यापुढेही आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.